गेला तो काळ मागे विधिवत करणे ध्यानपूजा घडेना एखादा पुण्यपंथी जरी दिसे कुणी तो जना पाहावेना पैसा साहित्य सारे विषय विभग या मागुनी धाव घेई भाविका तू भवानी चरण कमली बापुला भाव देई एका मार्गास जाता कुणी म्हणतस रे उगा काय जासी माझाच धर्म मोठा शरण मजसी ये ऐकया साधनेशी सिद्धीचे प्रेम दावी चटक परी अंतिते वायार्थ होते प्रारब्धा कोण तोडी पळपळतनची आयु हे व्यर्थ जाते. म्हणजे काय असतं की अनेक वेळा आपण अनेक गोष्टींच्या मागं लागतो. म्हणजे आपल्या घरात सुख शांती येण्यासाठी आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी अनेक वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करत असतो. पण एक गोष्ट मात्र आपण विसरतो की आपल्या घरात देव्हाऱ्यावरती जी कुलदेवता आहे, जी पिढ्यानपिढ्या आपल्या घराचं संरक्षण करत आहे, तिच्याकडं सगळ्या गोष्टी आपण मागू शकतो किंवा तिच्याकडं सगळ्या गोष्टी आपण हक्कानं सांगू शकतो. तिला सगळं माहीत असतं तरीही आपण वेगवेगळ्या मार्गानं अनेकदा चुकीच्या मार्गानं जातो. त्यामुळं काय होतं की अनेकदा आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही. या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की पूर्वीसारखं आपल्याला मोठ्या प्रमाणात शास्त्रोक्त पद्धतीने यज्ञ होम हवन करणं शक्य होत नाही. त्यामुळं यावरती आपल्याला आपल्या कुलदेवीनंच मार्ग दाखवलेला आहे की आपण दुर्गा सप्तशती हे पारायण करून नाही आपल्या मनातील इच्छा किंवा आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद मिळू शकतो. त्यासाठी मोठा यज्ञच करायला हवं असं काहीही नाही. कुठलीही सेवा लहान किंवा मोठी नसते. ह्या दुर्गा सप्तशतीचे जर 14 पारायणं पूर्ण केली तर नवचंडी केल्याचं पुण्य मिळतं. आणि एक पारायण करणे म्हणजे काय की हा जो ग्रंथ आहे खरं तर हा ग्रंथ लहान आहे, फार मोठा ग्रंथ नाही. तर सुरुवातीच्या पानापासून म्हणजे पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत एकाच वेळी 13 अध्याय आहेत या ग्रंथामध्ये. ते एका जागेवर बसून मध्ये न उठता वाचणे म्हणजे एक मांडी पारायण करणे. पण अनेक वेळा होतं काय की आपल्याला जर सवय नसेल तर आपल्याला मध्ये उठावं लागतं. तर काहीही हरकत नाही, आपण आपल्या सोयीनुसार आपल्याला जसं जमेल तसं आपल्या तब्येतीला सांभाळून आपल्याला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आणि पारायण करत असताना आपल्याला 9 दिवस उपवासच करायला हवेत असं काहीही नाही. आपण दोन्ही वेळा जेवण करूनही या ग्रंथाचं पारायण करू शकतो. पण काही नियम आहेत ते मात्र आपल्याला पाळावे लागतील. तर या ग्रंथाचं पारायण करत असताना काही नियम आहेत. ते म्हणजे की आपल्याला या नवरात्रीमध्ये बाहेर प्रवास करायचा नाही, परान्न घ्यायचं नाही, आपल्याला केस कापणे, नखे कापणे या सगळ्या गोष्टी वर्ज्य आहेत. मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे. आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे आणि बेडवरती बसायचं नाही, झोपायचं नाही आणि कुणालाही कसल्याही प्रकारे आपण वाईट बोलणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण कधीही दुसऱ्याला दुखावून, दुसऱ्याला त्रास देऊन कुठलीही सेवा परमेश्वराच्या चरणी रुजू होत नाही. ह्या ग्रंथाचं पारायण करत असताना आपल्याला वेगळी मांडणी करण्याची गरज नाही. जिथे आपल्या घरामध्ये घट बसवलेले आहेत त्या ठिकाणी बसून आपण या ग्रंथाचं पारायण करू शकतो. आपल्याला फक्त ग्रंथ ठेवण्यासाठी एक पाट मांडायचा आहे, त्यावरती स्वच्छ धुतलेलं कापड ठेवायचं आहे आणि त्यावरती थोडे तांदूळ घेऊन आपल्याला या ग्रंथाची स्थापना करून घ्यायची आहे. त्या ग्रंथाला हळदी कुंकू वाहून मग आपल्याला या ग्रंथाचं वाचन करायला सुरुवात करायची आहे. आणि आपल्याला स्वतःला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे किंवा जो काही पाठ आपण स्वतःला बसण्यासाठी घेणार आहोत ते आसन पाठ आपल्याला दुसऱ्या कुणालाही या नवरात्रीमध्ये आपली सेवा पूर्ण झाल्याशिवाय तो पाठ दुसऱ्या कुणालाही बसायला द्यायचा नाही. आपणच रोज त्या पाटावर बसून आपल्याला एकाच पाटावर बसून वाचन करायचं आहे. आज एक बसायला घेतलं, दुसऱ्या दिवशी दुसरं काही बसायला घेतलं असं करायचं नाही. या ग्रंथाचं पारायण करताना आपल्याला वेगळा दिवा लावण्याची सुद्धा गरज नाही. कारण जो आपल्याला घटापुढं अखंड नंदादीप लावलेला असतो त्या पुढं बसूनच आपण हे वाचन करायचं आहे. ज्या ठिकाणी घट बसवलेलं आहे त्यासमोर बसूनच आपल्याला वाचन करायचं आहे. पण वाचन करताना काही नियम पाळायचे आहेत. तर आपण पहिल्या दिवशी ज्या वेळी वाचन केलं आहे त्याच वेळी दुसऱ्या दिवशीही अगदी 9 दिवस पूर्ण होईपर्यंत आपल्याला त्याच वेळी बसून वाचन करायचं आहे. आणि ग्रंथांचं तुम्ही कितीही पारायण करू शकता. 1 पारायण करू शकता, 3 पारायण करू शकता, 7 पारायण करू शकता. तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता. संकल्प करताना तुम्हाला देवीला सांगायचं आहे की मी यथाशक्ती शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त पारायण करण्याचा प्रयत्न करील.
आणि तुमच्या मनातली इच्छा बोलून दाखवायची आहे आणि संकल्प फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे आणि त्यानंतर ठरल्या वेळी ठरल्याप्रमाणे वाचायला सुरुवात करायची आहे. आणि वाचण्या अगोदर ग्रंथाला हळदी कुंकू लावायचं. आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि वाचन करत असताना अंगावर साडी असायला हवी, केस बांधलेले असायला हवेत, कपाळावरती कुंकू लावलेलं असायला हवं, हातामध्ये काचेच्या बांगड्या हव्यात आणि अशा पद्धतीनं आपल्याला वाचन करायला बसायचं आहे. आणि वाचन करताना शक्यतो मध्ये उठू नये. वाचन करत असताना मन एकाग्र करून आपल्याला वाचायचं आहे. आपल्याला फार मोठ्यानं वाचायचं नाही किंवा अगदीच मनातल्या मनातही वाचायचं नाही. आपल्याला मध्यम आवाज करून वाचायचं आहे. आणि वाचन करत असताना सतत मोबाईलवर बोलणे किंवा इकडं तिकडं लक्ष देणे किंवा घरामध्ये गोंगाट असणे अशा गोष्टी शक्यतो घडू देऊ नयेत. कारण कुठलीही सेवा जर आपण मनापासून केली तरच त्याचं फळ मिळतं. तर दुर्गा सप्तशती पारायण हे तुमच्या देव्हाऱ्यावरती कोणतीही जरी देवी असली तरी तुम्ही हे पारायण करू शकता. आणि खरं तर नवरात्रीमध्ये देवी जागृत अवस्थेमध्ये असते, त्यामुळं प्रत्येकानं एक तरी पारायण नक्कीच करावं. आणि संकल्प करून आपण कितीही पारायणं करू शकतो. जर 14 पारायणं केली तर नवचंडी केल्याचं पुण्य मिळतं. नवचंडी याग केला आहे असे त्याचा अर्थ. हे पारायण कोण कोण करू शकतं तर घरातली कुठलीही व्यक्ती हे पारायण करू शकते. घरातली स्त्री करू शकते किंवा घरातले पुरुष करू शकतात, कुमारिका करू शकते, सवाष्ण करू शकते. कुठलीही व्यक्ती, अगदी कुठलीही व्यक्ती हे पारायण करू शकते. कारण हे पारायण करण्यासाठी वेगळी अशी व्यक्तीच असायला हवी असं काहीही नाही. जिला मनापासून आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे ती कुठलीही व्यक्ती ह्या ग्रंथाचं पारायण करू शकते. पण काही नियम पाळून आपल्याला करायचं आहे. या नवरात्रीमध्ये आपल्याला जर आपण पारायण करणार असू तर आपल्याला परान्न घ्यायचं नाही. आणि जर आपल्याला अगदीच म्हणजे शक्य होणार नसेल, आपण बाहेरगावी नोकरी वगैरे करत असो, बाहेरचं खाण्याची आपल्याला गरजच पडत असेल तर काही हरकत नाही. तुम्ही बाहेरचं खाल्लं तरी काहीही हरकत नाही. पण घरी येऊन देवीची क्षमा मागा. क्षमा प्रार्थना स्तोत्र हे आपल्याला पूर्ण ग्रंथ वाचून झाल्यानंतर रोजच वाचायचं आहे. खरं तर पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्या वाचायच्या आहेत. आणि जर तुम्ही 2 पारायणं करणार असाल तर पहिल्या वेळी सगळं वाचायचं आहे आणि दुसऱ्या वेळी तर तुम्ही डायरेक्ट अध्याय वाचायला सुरुवात केली तरीही काहीही हरकत नाही. फक्त दुसऱ्या दिवशी तुम्ही अध्याय जरी वाचायला सुरुवात केली तरी काहीही हरकत नाही. सगळ्या गोष्टी वाचायलाच हव्यात असं काही नाही. या ग्रंथामध्ये एकूण 13 अध्याय आहेत. तुम्हाला शक्य झालं तर सगळे एका ठिकाणी बसून वाचा. शक्य होत नसेल तर तुम्हाला शक्य होईल तेवढं तसं वाचा. पण या ग्रंथाचं पारायण करत असताना मात्र मनाची एकाग्रता असायला हवी. जर तुमच्या घराजवळ कुठल्याही देवीचं मंदिर असेल तर संकल्प करण्यापूर्वी तुम्ही त्या मंदिरात अवश्य जा आणि देवी पुढे नारळ खडीसाखर ठेवून देवीची ओटी भरून देवीला तुमचं गाऱ्हाणे सांगा आणि घरी येऊन तुमच्या मनातली इच्छा बोलून संकल्प करा आणि ह्या पारायणाला सुरुवात करा. हे पारायण कधी करायचं आहे तर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्याला वाचायला सुरुवात करायची आहे. आणि जर आपलं पारायण पूर्ण झालं नाही तर नवरात्र झाल्यानंतर पुढंही आपण वाचू शकतो. पण आपल्याला पारायण अर्धवट सोडायचं नाही, पूर्ण वाचायचं आहे. आणि सगळ्या गोष्टी नियम पाळून आपल्याला पारायण करायचं आहे. या पारायण काळामध्ये आपल्या घरामध्ये भांडणं नकोत. प्रत्येकाशी गोडी गुलाबीनं राहायचं आहे. कुणाला वाईट बोलायचं नाही. कारण परमेश्वराची सेवा करत असताना आपलं मन हे स्वच्छ आणि निर्मळ असायला हवं. स्वच्छ मनानं केलेली सेवा परमेश्वराच्या चरणी पोहोचते. अशा पद्धतीनं तुम्ही दुर्गा सप्तशती हे पारायण या नवरात्रीमध्ये नक्की करून बघा. तुमच्या मनातल्या मोठ्यातल्या मोठ्या इच्छासुद्धा नक्कीच कुलदेवीच्या कृपेनं पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ.